अनेक ठिकाणी सत्कार होत असतात मारपीट आल्यानंतर, पण आई घरी आल्यानंतर आई जी गुळाचा कडा हातावर घेते ना, तो कोणत्याही सत्कारापेक्षा मोठा असतो. जर म्हणून अभ्यास केला नाही तर हात आणि प्रेम हे विमानाच्या गतीनं चालतं, हे मात्र बैलगाडीच्या गतीने चालतं. याची आणि याची गाठच होत नाही. की परीक्षेतील मार्क्स आणि आयुष्यातील यश याचा संबंध एकाच एक नाही. आपल्याला झालेला अन्याय हिंसेचा वापर न करता योग्य शब्द आणि योग्य वाक्याचा वापर करून समोर त्याला नामकरण करण्याचा एक प्रयत्न झाला. व्यासपीठावरील श्री पवार सर, माझे मित्र गव्हाणे, ऐकू येतं सगळ्यांना, ज्यांच्या प्रेरणेने हे सगळं वास्तू उभं राहिलेलं आहे, ते बाळासाहेब पवार, राष्ट्राला प्रेरणा देणारे शिवाजी महाराज आणि आपण सर्वजण. मी भाषण देत नाही, बोलतो. पुन्हा एकदा लक्षात, मला भाषण देण्याची आवड नाही, मी बोलतो. भाषण आणि बोलणं याच्यात फरक करायचा. भाषण म्हणजे काय, कोणी ऐकून जे चालू असतं त्याला भाषण म्हणायचं. आणि बोलणं म्हणजे मी बोलत असताना तुम्हाला वाटतं हे सगळं चूक आहे, हात वर करून सांगायला हरकत नाही, आणि त्याची सुरुवात तुम्ही माझ्यापासून केली तरी चालते. कारण कधीतरी कुठंतरी न आवडणारं बंद करण्याची सुरुवात कुठंतरी झाली पाहिजे, आणि त्यांनी तुम्ही माझ्यापासून केली तरी चालते. मी जो विषय निवडलेला आहे हा नाही गुणांच्या पलीकडे, परीक्षेतील मार्काच्या पलीकडे. हा विषय काय आहे, तत्पूर्वी एक दोन गोष्टी सांगतो. मी या ग्रंथालयाने ते चालवणारे सर्व यांचं कौतुक यासाठी करेल की चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात म्हणून हा कार्यक्रम आहे. कारण आपण आपल्या मुलाला कधीच म्हणत नाही खोटं बोलायचं, पण त्याला येतं म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं खोटं बोलू नये. मला एखाद्याच्या दुसरं असं का होत नाही, नैसर्गिक आहे काही नैसर्गिक. चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. बरं, हा निसर्गाचा नियम आहे. एवढी जरी बाबळ असली ना तरी तिला 3-4 काटे नक्की असतात. ती मोठी झाल्यानंतर त्याला चांगलं नावाचं पिवळं फुल येतं, तेच गळून पडतं. काटे चिटकलेले जे आजपर्यंत कोणी काटे गळून पडले असं पाहिलं नाही. म्हणून चांगलपणच गळून पडतो, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. तुम्ही मोटरसायकलवर चालले, तुमच्या काठीने तुमचा मित्र बसलेला आहे, कुठूनतरी छान वास येतो. आपण त्याला विचारतो कसा वास येतो, म्हणजे तो मोसंबी बहरलेली. तो वास 2 मिनिटाच्या वर राहत नाही. त्याच्यानंतर एखादं जनावर सडलेलं असावं, त्याचा वास किमान 3 किलोमीटर नक्कीच हवा. पण चांगल्या गोष्टी या राहत पण नाही, त्या रेंगाळत पण नाही, त्या पुन्हा पुन्हा सांगितल्या पाहिजे. म्हणून या उपक्रमाला त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे. तुमच्यापैकी एखादा जण जिम मध्ये जातो, पण स्वतः जात नाही, त्याच्या मित्रावर उभं जातो, तो बसतो, त्याचा मित्र सगळं वर्कआउट करतो, हा नुसता बसलेला असतो. त्या मित्राची प्रकृती छान होईल याचा काही फरक पडत नाही. पण ते जर तुम्ही 2 महिने टीबी पेशंटच्या सानिध्यात राहिले ना, काही न करता तुम्हाला टीबी होतो. म्हणजे वाईट गोष्टी रेंगाळत नाही, वाईट गोष्टी आपोआप येत नाही, आपोआप येतात. चांगल्या गोष्टी आपोआप कधीच येत नाही आणि रेंगाळत पण नाही, म्हणून हा कार्यक्रम. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, जसं काही शिकायचं असतं, कधी कधी काही गोष्टी सोडून पण द्यायच्या असतात, म्हणून पण हा कार्यक्रम असतो. काही गोष्टी सोडून, उदाहरणार्थ मी एका ठिकाणी गेलो होतो, परीक्षेमध्ये गव्हाणे प्रश्न होता, 3 मार्काचा होता, ऑब्जेक्टिव्ह, त्याचं वर लिहिलेलं होतं वस्तुनिष्ठ उत्तर सांगा. आणि पहिला प्रश्न असा होता की नाण्याला किती बाजू असतात. मी विद्यार्थ्यांना विचारलं किती बाजू असतात, पटकन सांगायचं किती, 2. किती छान. त्याच्यात तेच आलं होतं की नाण्याला 2 बाजू असतात, तर 1 रुपया 2 रुपये 3 रुपयाचं नाणं असं कळतं की नाही.
भरवलेलं आहे आणि ते खरे कुठे याचा आपण कधीच विचार करतो. किंवा या ठिकाणी पाण्याचा ग्लास आहे, ओके ओके, तर अर्धा भरलेला अर्धा रिकामा आहे. हवेला वजन असतं की राहिलेला हवा आहे, रिकामा थोडंच. असे सर 3 प्रश्न असे होते की ज्याच्यामध्ये हवेला वजन असतं म्हणून हवा ही वस्तू आहे, तो रिकामा असेलच कसा. त्याचा 1 मार्क विनाकारणच गेला. आणि म्हणून मी म्हणत असतो की काही शिकत असताना काही चुकीचं शिकलेलं काढून टाकणं यासाठी देखील हा उपक्रम असतो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. मी यशोदाला एकदा गेलो होतो की तुम्ही काय सर आम्हाला काही विचारा, मी त्यांना विचारलं किंवा आमच्याकडे मराठवाड्यात एक म्हण आहे, सून जळतं पण पेळ जळत नाही. ओके, तुम्हाला माहिती ही म्हण, बाजेचं जे सून असतं ते असं पेळ काय राहतो जळालं तरी. तू समजून सांगा. एक अधिकारी उठला, कारण क्लास 1 ऑफिसरचं ट्रेनिंग होतं ते. मी एक अधिकारी उठला आणि तो सोपं सून म्हणजे काय सांगितलं, पेळ म्हणजे काय सांगितलं, त्यांनी जाळं म्हणजे काय सांगितलं आणि तो पेळ राहतो असं त्यांनी सांगितलं. पण मी त्यांना म्हणाले की इथं जर नायलांची दोरी असेल तर तिचा एवढा गोळाच होतो, सोमवारी जातं पिळी जातं. तसं जुन्या मुलीला देखील तुला सोडून द्यावं लागेल आणि यासाठी देखील अशा कार्यक्रमांची करायचं. तर मित्र, अशा कार्यक्रमाची ही गरज आहे लक्षात असतो. पण मला एकाने विचारलं, हे लोकांना सांगत असताना काय करायचं? आणि मी असं म्हणत असतो की हे लोकांना सांगत असताना लोकांना सांगणं, ऐकू नका, श्रवण करा. ऐकणं आणि श्रवण करण्याचा फरक करायचा. ऐकणं म्हणजे काय, तुमची इच्छा असं नसून जे तुमच्या कानात जाते हा ऐकणे म्हणायचं. तुमच्या घरासमोर डीजे चाललेला ऐका वाटतं का? नाही, इथं चाललंय कानात. कोणी विचारलं काय होतं तर आपण उत्तर देतो काहीतरी वाचत होतो. म्हणजे ऐकणे याचा अर्थ लक्षात न ठेवणं पण आहे. म्हणून श्रवण करायचं असतं. श्रवण करणं म्हणजे समोरचा जे बोलतो ते तिथं सेव्ह करायचं. असं सेव्ह करायचं पुन्हा ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. जर असं झालं तर या कार्यक्रमाचं फलित आहे आणि त्यासाठीच हा कार्यक्रम यावं आहे. पुन्हा विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगावी लागेल आणि ती अशी की सगळ्या गोष्टी सारख्या नाही ऐकायच्या. गणित आणि विज्ञान ही बुद्धीनं ऐकायचं असतं. म्हणजे काय, म्हणजे मी या ठिकाणी असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना असं विचारेल, छोटा प्रश्न विचारेल, उत्तर द्या नका पण मी विचारेल. तो प्रश्न असा आहे की 2 समान संख्या आहेत, ओके ओके, मग त्याचा गुणाकार जास्त येईल का बेरीज जास्त येईल? पटकन सांगायचं. किती काय जास्त येईल? गुणाकार. किती? समोर उत्तर. मग आता 1 अधिक 1 किती? 1 गुणिले 1 किती? म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याचं नेमकं उत्तर बघा. तुम्हाला असं वाटायला पाहिजे होतं की इतका सोपा प्रश्न विचारला याचा अर्थ त्याचं उत्तर देणं आहे जे माझ्या डोक्यात घातलेलं आहे. हे पण लर्निंग प्रोसेस आहे, हे लक्षात असतं. म्हणून आजपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये जे काही घातलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे हे पण तपासायला सुरुवात करा. आणि हे ज्या दिवशी तुम्ही कराल ना त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती मार्क पडले. ज्यांनी जे मार्क पडले ते तर अभिनंदनाच्या पात्र आहेच, पण ज्यांना मार्क पडले नाही त्यांनीही न्यूनगंड स्वीकारायचा नाही, न्यूनगंडात जायचा नाही. या व्यतिरिक्त काहीतरी मार्ग असू शकतात आणि ते मार्ग कोणकोणते आहेत त्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे सांगण्याचा. गुणाच्या पलीकडे जा. पुन्हा एकदा ज्यांना गुण मिळाले, ज्यांचा इथं सत्कार होणार आहे त्यांचं अभिनंदन. तो गावात होतो हा त्यापेक्षाही छान आहे, कारण बाहेर अनेक ठिकाणी सत्कार होत असतात मार्क मिळाल्यानंतर. पण आई घरी आल्यानंतर आई जी गुळाचा कडा हातावर ठेवते ना तो कोणत्याही सत्कारापेक्षा मोठा असतो. त्याचं कारण असतं की त्याच्यामध्ये जो ओलावा असतो तो कुठेच. आणि कन्नडमध्ये हा जो कार्यक्रम गुळाचा होतोय हा आपल्या आईने केलेला गुळाचा कडा आहे. त्याला फार मोठं बर्फी नाही, पेढा नाही, काही नाही, परंतु त्याच्यामध्ये जी आहे ना ती सगळ्यात मोठं. याचं स्पष्टीकरण तुम्हाला देईल. काय असतं हे समजत नाही पण असतं एवढं मात्र खरं. आणि याचं एक उदाहरण मी देत असतो की 1 वर्ष झालं असेल युरोपमधल्या इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका या देशातून 4 महिला महाराष्ट्रात आल्या होत्या.
त्यांच्या अभ्यासाचा विषय सांगतो पहिल्यांदा. त्यांच्या अभ्यासाचा विषय असा होता पाहुणे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्त्रीनं तिच्या तान्ह्या बाळाला आंघोळ घातला तर ते पटकन कसं झोपतं. विषय लक्षात आला तुमच्या की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्त्री तिच्या लहान मुलाला आंघोळ घातला तर ते पटकन का झोपतं, हा त्यांनी विषय का घेतला. आणि त्यांचं पोट खूप रडत होतं म्हणून त्यांनी हा विषय घेतला. म्हणून त्यांनी ते कॅमेरे वगैरे वगैरे सगळं घेऊन पाठवलं. मग त्यांनी ती आंघोळ पाहिली. आंघोळ तर माहिती तुम्हाला काय असा व्हिडिओ करून तिकडं पाठवला. आणि ते म्हणाले की अशी आंघोळ तर मोठ्या माणसाला घातली तरी ते झोपलं नाही. मग त्यांनी आंघोळ करून तिकडे पाठवलं बघा ते व्हिडिओ. मग त्यांनी तशी आंघोळ घालून पाहिजे तर ते पोरं काही झोपलं नाही. आणि ते नंतर काय करतात पहा. मग त्यांनी सांगितलं नंतर ते अनुभव असतात. तिकडं फिगर जपण्याच्या नादामध्ये आई म्हणून गेलेली आहे, पण प्रयोग होता करा. त्यांनी अनुभव पासून पाहिलं तरी पोरगं काही झोपलं नाही. मग ते नंतर काय करतात पहा. त्यांना झोळणी टाकतात, पांघरून टाकतात, धक्का दिला पोरगं झोपतं नाही. मग त्यांनी अंघोळ करून पाहिली, अंघोळ काढून पाहिलं, झोळणी टाकलं, त्याच्यावर पांघरून टाकलं, पोरगं झोपायच्या मोठ्या बोंबलं. म्हणजे आता काय राहिलं, टेक्निकली तर एव्हरीथिंग इज ओके. मग काय राहिलं. आणि मग एका जुन्या म्हणताना सांगितलं की याच्यामुळे पोरगं झोपत नाही. मग कशामुळे झोपतं, तर ग्रामीण भागामध्ये झोळणी टाकल्यानंतर तिच्यावर जे पांघरून टाकलं जातं ना, ते तिच्या जुन्या साडीचं केलेलं बाळंत असतं, त्याला तोच वास असतो जो आईला असतो. आई जवळ आहे या सुरक्षित भावनेने झोपत असतं. त्यांनी सगळं केलं होतं पण त्याच्यावर टर्किश टावेल टाकला होता, त्याला कारखान्याचा वास होता म्हणून ते पोरगं ओमलत होतं. म्हणून कशामुळे झोपतं ते टेक्निकॅलिटीज पूर्ण केलेले आहेत तुम्ही. तर त्यामुळे यश मिळतं का, मिळेल. पण मिळेलच का नाही. आपला जो विषय आहे तो विषय असं चित्र विचित्र थोडा आहे. याचा अर्थ त्यांनी मार्क मिळवले त्याचा अनादर करण्याचा माझा बिलकुल हेतू नाही. त्यांचा मी आदरच करेन, त्यांचं कौतुक करेन. तर त्यांनी फार प्रचंड मेहनत केलेली आहे म्हणून त्यांना इतके मार्क मिळालेले. परंतु ज्यांना मार्क मिळाले नाही आणि ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्या दोघांनी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तेवढंच मार्कच्या पलीकडे किंवा गुणाच्या पलीकडे हा माझा विषय आहे. तो काय करायचा आजपासून एक गोष्ट करायची. ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडलेले नाही पडलेले त्या दोघांनी एक गोष्ट करायची. आजपासून पेन कसा धरायचा इथून सुरुवात करायची. MPSCला सांगितलं पेन कसा धरायचा. त्यांनी सांगितलं पेन फार खाली धरला तर अक्षर चांगलं येतं पण स्पीड समाप्त होते. फार वर पेन धरला तर अक्षर खराब येतं मग मार्क कमी मिळतात. खूप कुठं धरायचं पेन. त्यांनी सांगितलं बसल्यानंतर तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटतो आणि इथून नाही टेकवायचा हात, कारण हे 2 किलोचं माप पुढे सरकत असताना त्रास होतो. इथूनच टेकला पाहिजे आणि ही तुम्हाला सवय करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली अशी की लिहून अभ्यास करा. झोपून अभ्यास करू नका, कारण झोपून अभ्यास करण्याची पद्धत, परीक्षा देण्याची पद्धती आणखीन अस्तित्वात आलेली नाही. ज्या दिवशी ती येईल त्या दिवशी झोपून अभ्यास करायचा. पण तोपर्यंत झोपून अभ्यास करायचा, नंतर ती लिहून अभ्यास करा. मला एक विचारायचं लिहून म्हणजे काय. लिहून यासाठी की हा जे आपला जो मेंदू असतो हा फक्त ब्रेनमध्येच नसतो, प्रत्येक अवयवात मेंदू असतो. त्याला मसल ब्रेन असं म्हटलं जातं. आणि हा मसल ब्रेन म्हणजे काय, एखादं स्पेलिंग तुम्हाला आठवत नाही पण लिहिताना येतं. मग आठवत नाही तर लिहिताना येतं कसं, ते या शरीरात ते वळण दिलेलं असतं. लहानपणी तुम्ही जर पोहणं शिकलात आणि सायकल शिकलात आणि पुन्हा कधीच पोहणं आणि सायकल नाही चालवली तरी तुम्हाला चालवत नाही. याचं कारण असं की तुमचा जो मसल आहे हे त्यांनी पूर्ण शिकलेलं असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की लिहूनच अभ्यास केला. पुन्हा एक सांगितलं जातं जी मुलं लिहून अभ्यास करतात त्यांना कोणताच प्रॉब्लेम नसतो. नाहीतर काय होतं मग, जर लिहून अभ्यास केला नाही तर हात आणि ब्रेन हे विमानाच्या गतीनं चालतं
हे मात्र बैलगाडीच्या गतीने चालतं. याची आणि याची गाठच होत नाही. परिणाम तो म्हणतो मला सगळं येत होतं पण वेळ पुरला नाही. आणि वेळ पुरला त्याचं गाणी हाताने साथ दिली नाही. तो विमानाच्या गतीनं, हा मात्र बैलगाडीच्या गतीनं. आणि मग तो म्हणतो मला 3 मिनिट कमी पडले याचं हे कारण आहे. आणि हे विनाकारण जाऊ नये म्हणून लिहून अभ्यास केला. या छोट्या छोट्या टिप्स आहेत. आणि या छोट्या टिप्स आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण हे महत्वाचं नाही. मी हा विषय का निवडला याचं कारण सांगतो की 2000 पर्यंत, 2000 पर्यंत संपूर्ण जगामध्ये एक सर्वसाधारण समजूत अशी होती की परीक्षेत ज्याला चांगले मार्क मिळाले तो आयुष्यात यशस्वी होतो. साधारणपणे हा समज होता. आम्ही याच्यावर संशोधन करण्यात आलं की खरं काही तरी तपास. आणि अमेरिकेमध्ये 2000 मध्ये एक प्रकल्प हाती घेण्यात आला, एक प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. तो प्रकल्प असा होता की 1970 मध्ये, म्हणजे तिथून पुढे 30 वर्ष, 1970 मध्ये जी मुलं मेरिटमध्ये आली ती 2000 मध्ये कुठे आहे हे पाहणं. पुन्हा एकदा बघा, 2000 मध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला. आणि त्या प्रकल्पाचा उद्देश असा होता की 1970 मध्ये अमेरिकेमध्ये जी मेरिटमध्ये मुलं आली होती ती आज कुठे आहे पाहणं. म्हणजे मागचे 30 वर्ष आणि त्यांनी 25 वर्ष MBBS वगैरे व्हायला झाले असते, म्हणजे तो साधारण 55 वर्षाचा असेल. आणि त्यांच्या असं लक्षात आलं असेल एकूण जितकी मेरिटमध्ये आली होती त्याच्यापैकी फक्त 20% फ्लाईटमध्ये यशस्वी झाले. त्याच्यावरून त्यांनी पहिला निष्कर्ष काढला की परीक्षेतील मार्क्स आणि आयुष्यातलं यश याचा संबंध एकाच एक नाही. हे झालं तर हे होतं असं काही नाही. हा पहिला निष्कर्ष काढला आहे. पण दुसरा निष्कर्ष असा होता की मग जी मुलं यशस्वी होतात ती कशी म्हणतात. आणि मग अमेरिकेतील 5000 यशस्वी लोकांची त्यांनी यादी काढली, त्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि त्या मुलाखतीतून त्यांनी जो निष्कर्ष काढला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यापैकी फक्त 7% मेरिटोरियस होते. ओनली 7% मेरिटोरियस होती. बाकी फक्त मॅट्रिकला 2दा नापास झालेली होती, कशी रडत पडत BA झालेली होती, रडत पडत काहीतरी झालेली होती. त्यांच्या मुलाखती म्हणजे गुणांच्या पलीकडे जाणं. आणि हे गुणांच्या पलीकडे काय काय आहे त्या मुलाखतीमध्ये पहिला मुद्दा असा होता, तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पहिली गोष्ट आजपासून करा आणि ती म्हणजे विचार करून बोलू. आपला संबंधच नाही विचार करून बोलायची. समजा मी आमचा मित्र डोळाने त्याच्याकडे गेलो, तो जेवायला बसलेला असं मला दिसतो तरी विचार का जेवण करायला लागलं. मग तुम्ही काय पाहिजे, कोणी डबल सीट दिसतो की लोक म्हणतात डबल सीट दिसते. रेल्वे स्टेशनवर आमच्या या सगळ्या भगिनी भेटल्या तर लगेच विचारणार गावाला जायचं काय, इथं काय मरायला येतात माणूस. तर माणसाने याच्यापैकी एखादं वाक्य तरी बोलण्यासारखं होतं का, हे बोलतो बघा. आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की विचार न करता बोलण्याची सवय आपल्याला लागते आणि ती इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात मोठा अडथळा असतो. आणि हे जर करायचं असेल तर पहिल्यांदा विचार करून बोला. तुम्ही विचार करून बोलायला सुरुवात केली की तुमच्या भाषा चांगली होती, एकदम छान होते तुमची भाषा. मी जालन्यात गेल्या 40 वर्षापासून राहतो. मोरे सर, पवार सर, मी 40 वर्षापासून राहतो जालन्यात. खोटं वाटत तुम्हाला, मला आणखी माहिती जालन्यात कोणती भाषा आहे. लोक म्हणतात रोडा बहुत खराब हो गए. रोडचा आणि रोडा होता राजू को बसा वापरे बस आणि म्हणजे बसा बसेस होईल, बसा कसं का होईल. आणि शिकलेली लोक म्हणतात हमारे कॉलनी लाईट आ गए म्हणते. लाईटचं लाईट्स होईल, बसचं बसेस होईल, रोडचं रोड्स होईल. हे बसा रोडा लाईटा हे काय शब्द आहेत. हे चांगल्या लोकांच्या तोंडात. पण तुम्ही किती मार्क घेतले आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बसा रोडा म्हणले ना, तुम्ही जाऊ द्या. तुम्ही तोंड उघडल्याबरोबर हा विचार न करता बोलण्याची याला सवय लागलेली आहे. आणि आपल्या कंपनीमध्ये हा नको, हा पहिला निष्कर्ष.
विचार करून. दुसरं महत्वाचं गोष्ट, विचार करून बोलल्याने मतभेद होतात, विचार न करता बोलल्याने भांडण होतात. कोणाकडे आपल्याला भांडण नाही बोलायचं, कारण भांडण झाले की तुमचा ताण येतो आणि तुमचा अभ्यास जातो. आणि एकदा विचार करून बोलायला सुरुवात. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली ती वाईट आहे. परवा एका पुस्तकामध्ये आलं होतं की नवरा बायकोनी घरात देखील विचार करून बोलला. कारण आजकाल एक मोठी समस्या आहे, 2-3 पोरं ऐकत नाही. त्यांनी पोरं का नाही ऐकत? आणि त्याचं साधं उत्तर आहे की नवरा बायकोनी घरात पण विचार करून बोलायचा. नाही तर काय होतं, नवरा तुला काही कळत नाही आणि ती हळूच करून तुला काय कळतं. मग तर मला वाटतं दोघंही बेवकूफ कधी यांचं कशाला ऐकायचं. बेवकूफ माणसं सर्टिफिकेट कोणी दिलं? तुम्हीच एक दुसऱ्याला दिला ना. हे तुम्ही मुद्दाम करत नाही, पण होतं एवढं मात्र करा. आणि म्हणून एकदा विचार करून बोललं काय. मी फार ठिकाणी जातो, काही ठिकाणी त्या पत्रकार दिनास गेलो, ते म्हणजे सर आमच्याबद्दल काय तुमचं मत आहे. तुम्ही भारतात पाहिजे, तुम्ही आमच्यासाठीच. आम्ही विचार करून बोलत नाही, कारण बिलकुल नाही. तेवढे उदाहरण, मग मी त्यांना एक उदाहरण सांगितलं की पत्रकार सलूनमध्ये दाढी करत होता. होते बोलायची सवय असते. दाढी करता करता त्या तो वार्ता लावला, अरे तू गाढवाची दाढी केली का? ते म्हणा नाही हो, पहिल्याच करायला लागलो. हे जे आहे ना, तुमचा अपमान होणार. आणि तुम्ही जर विचार करून बोलला तर काय होतं? शिवाजी महाराजांना जिजामाता फक्त एकाच नावाने हाक मारत होती, ते महाराजे, बरोबर? म्हणून तो राजा झाला. आपण आपल्या पोराला गदड म्हणतो, मग काय होतं तरीच लक्षात बघायचं. ते जे लाता मारतं ना, त्याच्या अनेक कारणापैकी एक कारण असतं. किती सोपं आहे. आणि या सगळ्या मोठ्या माणसांनी सांगितलं तुम्ही विचार करून बोलायचं. माझं असं मत आहे, तुमच्या घरी तुमची इच्छा जे जमले यापैकी कधीच कोणी आजारी पडू नये. पण आजारी पडलं की नातेवाईक भेटायला येतात ना, त्याला 2 मिनिटाच्या वर तिथं बसू द्यायचं नाही आजारी माणसाला. पण तो बसला की पहिल्या काय झालं ते म्हणते ताप आला. लगेच म्हणतो ताप आला ना, आमच्या शेजारच्याच असंच झालं. ताप आला गेला पाहिजे, ते गेले पुन्हा दवाखान्यात न्यावा. बरं त्याला मुद्दा म्हणायचं असतं नाही, पण विचार न करता बोलण्याच्या सवयीमुळे पाहुणा गेलाय पुन्हा याला दवाखान्यात न्यावा. आणि म्हणून मी एकदा विचार तुमचा कधी अपमान होणार नाही. अपमान झाला ना तर माणसाला दीड 2 तास करमत नाही आणि तो तुमच्या अभ्यासाच्या बाहेर आहे. तुम्ही स्ट्रेस खाली येतात आणि हे स्ट्रेस खाली येणं एकदा थांबलं पाहिजे. मी एका ठिकाणी गेलो होतो, गांधीवर बोलत असतो. मी माझी आवडतं म्हणून सांगतो तुम्हाला. माझं व्याख्यान झाल्यानंतर ते खूप छान झालं. संपूर्ण व्याख्यान की छान म्हणतात होते, याचा पण मला अनुभव आहे. मग ते छान झालं सर. तेवढं आपण जेवण करून चालेल ना, पण प्रत्येक जण आम्ही डबा आणतो. म्हणजे ते 32 जण, मी प्राध्यापक होते सगळे. असं बोल आम्ही जेवायला होतो. मी माझ्या बाजूला एक मॅडम होत्या, त्या मॅडम इंग्रजीच्या होत्या. त्यांचं इंग्रजी खूप छान होतं, पण मराठी खूप दिव्य होतं. मी त्यांना बोललो म्हणतो, मॅडम तुम्ही मराठीतून बोलू ना. तर माझं मराठी पण छान, मी बोला वाटतं की आपण सांगून पाहिजे. मग आमचं जेवायला बसलो, मी माझ्या बाजूला मॅडम, त्याच्या बाजूला एक प्राध्यापक होता. त्या प्राध्यापकाला गव्हाणे त्या दिवशी फक्त 2 सांगायचे. त्यांनी डबा उघडला, त्याच्यात आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, चौसाचं लोणचं, हळदीचं लोणचं, असं सगळं त्यांनी काढलं. मॅडम त्याच्या डब्यात डोकं जे इंग्रजीचे आहे आणि त्याला म्हणल्या तुम्ही बरेच आंबट शौकीन दिसतात नाही. तर इथं थांबव ना थोडा, आम्हाला मी पण आहे थोडी. मग सगळेजण हसल्यानंतर म्हणजे काय झालं रॉंग दिस. मला हे चारित्र्यहीन माणसाचं पहिलं लक्षण आंबट शौकीन असं. तर मला माहीतच नव्हतं. म्हणून तुम्ही बोललात कसं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि म्हणून मोठं होण्याचं पहिलं लक्षण आहे विचार करून. आणि आजपासून ज्यांना खूप गुण मिळालेले आणि ज्यांना मिळालेले नाही त्यांनी देखील
विचार करून बोलायचं. विचार करून आपण बोलत नाही, त्याच्यामुळे आपल्याला भांडता पण येत नाही. सर मला एका विचारलं आपल्याला भांडताच काय, ते भांडताच येत नाही आपल्याला. भांडताना आपण दुसऱ्याला वाईट म्हणलं पाहिजे नाही, पण भांडताना लोकांना त्याला माहित नाही आपण किती कडू येतो, आपण त्याच्यापेक्षा फालतू येत नाही. म्हणजे भांडण पण येत नाही आपल्याला. भांडण ही एक सुंदर कला आहे. आपल्यावर झालेला अन्याय हिंसेचा वापर न करता योग्य शब्द आणि योग्य वाक्याचा वापर करून समोर त्याला नामकरण करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे भांडण. हे आपल्याला आलं पाहिजे, हे आपल्याला येत नाही. काही समज भांडताना स्वतः थरथर कापतात, भांडतातच कशावर नसतो. मी तुम्हाला फक्त एक भांडण सांगेन की ज्याला चांगला विचार करतो तो चांगलं भांडतो. एक इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून गेला, त्याचं नाव आहे चर्चिल. तो पंतप्रधान असताना विरोधी पक्षनेता एक महिला होती आणि ती काही बोलायची त्याला, पण चर्चिल म्हणून तिला बोलायचा अधिकार होता. पण एक दिवस काय झालं पण असतं, चर्चिल म्हणून मी पार्लमेंटकडे जात असताना ती समोर येताना दिसली, वाटतं बोल की आला, कधी बोललीच नाही. ती म्हणाली, चर्चिल आणि किती दिवस झाले आपण बरोबर कॉफीच घेतली नाही. चर्चिलसाठी नवीनच होतं आणि फारच विचित्र बहीण होती. पण चर्चिल म्हणतो वाईट माणूस चांगलं वागायला लागला की समजा जास्त डेंजर झालेला आहे. चर्चिल म्हणून ही डेंजरस झालेली आहे, पण कॉफी घेऊनच. चर्चिल म्हणतो मी आणि ती कॅन्टीनमध्ये गेलो, ती दोन वाटतो, मी करतो, दोन कॉफी आणि मी घेणार. तितक्यात ती म्हणाली, चर्चिल तुम्ही जर माझा नवरा असतं ना ते कॉफीमध्ये मी विष टाकला असतं. चर्चिल म्हणला तू ज्याबरोबर राहण्यापेक्षा मी ते पिऊनच टाकला असतं. ही जी आहे ना, ही भांडणाची लेवल, समोरच्याला नामकरण करण्याची ओढ, ही फक्त विचार करून बोलणे. जितकी म्हणून आयुष्यात मोठी माणसं झालेली आहेत त्यांनी पहिल्याने ठरवलेले विचार करून. एकदा यशोदाला शिक्षकांचं ट्रेनिंग असतं पवारचं. साधारणपणे शिक्षकाच्या ट्रेनिंगला मी जातो पण ते बोलून देत नाही. तर कोणी नव्हतं ते म्हणजे समजा मी वर्गात गेल्यावर 3 जणांनी हात वर केला, कारण मी तर बोललोच नाही ना आणखी. नाही बट तरी पण मला नाही होत तसं नाही, माझं बोलणं घरात नको. मग 15 मिनिट झाल्यानंतर दोघांवर आमच्याबद्दल काय तुमचं मत, तुम्ही काय इंग्लंड अमेरिकेतून थोडं झालेले आमच्यापैकी तुम्ही. पण एखादं उदाहरण मला माझं उदाहरण नाही, कारण तुम्हाला वाईट वाटेल. पुण्यातून एक साधना नावाचं साप्ताहिक निघतं आणि त्याच्यात जे आलं तेवढं तुम्हाला सांगतो. त्याचं काय म्हटलं की मॅट्रिकचा वर्ग होता, मुलं त्यांनी करत होते, सरांनी वर्गात राहून घेतला. एका मुलाजवळ गेले, त्याला तुला नसं आलं, नाही स्वाभाविक आहे पण ऐकायचं सर असते. त्याला तुला नसं आलं, 16 वर्षाचा थांब्या झाला म्हणजे तुला साधं तरी येईल. तुझ्या वयात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. ते पोरगं सर तुमच्या वयात त्यांनी समाधी लिहिली. सरांचा अपमान झाला का सरांनी करून घेतला. पुढे काय झालं असेल, वर्गामध्ये सर जात असतील पण त्यांच्यामध्ये जो मोकळेपणा आहे तो संपलेला असेल. सर बोलत असतील पण शिकवत नसतील, विद्यार्थी ऐकल्यासारखं करत असेल पण ऐकत नसेल, दोघंही तणावामध्ये आणि शिक्षण मात्र चालू. हे सगळं कुठेतरी थांबवण्यासाठी आणि आपण समोरच्या समोर हसं होऊ नये म्हणून एकदा विचार करून हा एक गुण मार्क्सच्या पलीकडे आहे, गुणांच्या पलीकडे आहे आणि तो आपण कल्टिवेट केला पाहिजे. त्याला चांगलं वागणं म्हणतात. चांगलं वागणं म्हणजे काय, अनेक जण अनेक व्याख्या करतात. सर मी एकच व्याख्या करतो, तुम्ही शिवी दिली मला आवडणार नाही म्हणून मी तुम्हाला शिवी न देणं किंवा फक्त पाळलं की चांगलं वागणं. इतरांनी केलेली कृती जी तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही इतरांच्या संदर्भात न करणं म्हणजे चांगलं वागणं. आणि हे कुठं होतं, विचार करून बरोबर हे सगळं. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची विनंती करेल की एवढं आणि आजपासून ती सवय सुरू करा. कुठं तरी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते येत नसतं. कारण मी असंच
ज्यांना ते एकदा सांगितलं चांगलं विचार केला पाहिजे, बोललं पाहिजे. मग एकाने सुरू केलं आजपासून चांगलं बोलायचं. म्हणजे आता ॲब्रप्टली त्यानं सुरू केलं एक दिवस चांगलं बोलायचं. तो बस स्टँडवर होता, त्यांनी ठरवलं चांगलं बोलायचं. त्यांनी बस मध्ये होता का माणूस, त्यांनी त्यालाच विचारलं हो ना की जालना आहे का. तर यांनी उत्तर द्यायच्या बाजूच्या उत्तर दिलं हाव. हाव लक्षात आलं तुमचं. काय काय पुढे एका रिक्षावाल्याला विचारा चांगलं हॉटेल की तेवढं हाव. चांगलं हॉटेलचं दरवाजा गेला, तिथं बाजूला हाव होता ज्यांनी माझं भाषण ऐकलं होतं. त्यांनी त्याला विचारलं हाव मी खरोखर चांगलं हॉटेल आहे का. तेवढं हो. आणि मला सगळं हाव म्हणतात तर तुम्हीच हो का म्हणाले. ते म्हणजे बाकी सगळे निरक्षर होते धावणार मी एकटाच शिकलेला. मग हा करावा म्हणजे तुम्ही शिकलेले ते मला हाव लक्षात आलं. त्या दिवशी सकाळी सुरू केलं होतं चांगलं वागायचं. असं ॲब्रप्टली एक पुस्तक आहेच. तुम्हाला ती कल्टिवेट करावं लागतं. हळूहळू हळूहळू झुलेला सवय करावी लागते, चिन्हाला सवय करावी लागते, हाताला सवय करावी लागते. हे सगळं बंद होतं. बस ही सवय करावी आणि ही तुम्ही केली पाहिजे विद्यार्थी मित्र. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये 4% ॲड नाही झालं तुम्हाला सांगितलं. फक्त एकदा काम करा, विचारात पडून दुसरं काय करायचं. आणि दुसरं त्या सगळ्या मोठ्या माणसाने सांगितलं की ज्याला तुम्हाला मोठं व्हायचंय त्यांनी वर्तमानात जगलं पाहिजे. म्हणजे काय, जे सतत भविष्याचा विचार करतात ते चिंतेत असतात काय होतं कोणाष्ट. प्रामुख्याने आमचा जो नोकरदार वर्ग आहे तो कपात असतो. कुठं बदली होते कोणाला बदली होणंच बाकी पण तो चिंतेत. आणि म्हणून जे भविष्याचा विचार करतात ते चिंतेत असतात, जे मागचा विचार करतात ते पश्चातापात असतात. आणि अधिकारी असे मॅट्रिक तुम्हाला खूप छान मार्क होते अभ्यास केला असता तर तेव्हा तहसीलदार झाला असता. आज काम केले असतं. म्हणून ते खूप पुढचा विचार करतात, ते चिंतित असतात. जे मागचा विचार करतात ते पश्चातापात असतात. जे आजचा विचार करतात तेवढेच आनंदी असतात. त्याचं उदाहरण म्हणजे लहान मुलगा दिवसातून 400 वेळेस हसत असतो. आपण किती हसतो माहिती, आपण 17 वेळेस हसतो. लहान मुलगा 400 वेळेस ना आपण 17 वेळेस असं का होतो, कारण तो वर्तमानात जगत असतो. तुम्ही त्याला चेवळे द्या हसणार, चॉकलेट द्या हसणार, काढून घ्या रडणार, तो किती रडतो सर, तो 100% रडत असतो लहान मुलगा. पाच काय करतो, आईला काय लाता मारतोय की आपलं रडणं पण फालतू झालं. आजकाल तर मी पाहिलं महिला इतकंच रडतात, त्याचं काय केलं. मला एकांच्या कसं रडण्याचं काय कौतुक करायचं, रडणं आवश्यक. मी अतिशय छोट्या गावचा राहणार आहे. एकदा एकाची आई वाढली, तो घालून रडू लागला. बाजूच्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर लोक रडू नये मोकळा होईल. आणि हे खरं आहे, तुम्ही गॅसवर कुकर ठेवलं ओके, गॅस चालू आहे, कुकरची शिट्टी जाम झाली, थोड्या वेळानं काढली कुठे, कारण आतमध्ये असणारी असंतोषाची बाब बाहेर गेलीच पाहिजे, दुःख बाहेर पडलं पाहिजे. म्हणून ग्रामीण भागामध्ये एखाद्याची आई वाढली, तो घायमोकून रडत असेल तर त्याला रडू देतात. पण तो रडलाच नाही तर लोक डॉक्टर बोलावं लागतं, कारण तो बेशुद्ध होत असतो, त्याची दाखली बसत असते. आणि म्हणून रडणं हे आवश्यक. आपण ते पण संपवलं. राहिला प्रश्न हसण्याचा, हसण्याचं मी पण संपवला. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो आणि मुली कशा हसतात मी त्यांना नाव नाही ठेवत, पण ही चूक आहे. हसल्याने माणूस सुंदर दिसत असत तर त्या अशा कशा हसायचं असं, आणि जर तोंडच दाबायचं तर हसायचं कसं. आपलं ते बरोबर दिसत नाही, हसणं सगळ्यात सुंदर असतं. आणि म्हणून लहान मुलगा दिवसातून 400 वेळेस असतो, कारण तो वर्तमानात जगत असतो. आपण 17 वेळेस असतो, त्याच कारण आपण वर्तमानात जगत.
तुम्ही लहान मुलाचा चेंडू काढून घ्या, तो रडतो, पुन्हा द्या. हे चालूच तरी असतं. हे आई म्हणजे काय बेश्रम असतो, गेला ना डॉल असतो, याचा कशा करायचा. आपलं तसं नाही. एखाद्या कामाचे मला सरांनी 300 रुपये दिले तर मी घेतात म्हणणार, खरं म्हणजे 350 द्यायला पाहिजे. मी 50 रुपयाचं दुःख घरी घेणार, 300 रुपयाचा आनंद नाही निघते. आणि कोणी भेटल्यानंतर म्हणणार 50 रुपये जास्त दिले असते, आंबे दिले असते घरी, पण या 300 रुपये येत नाही. तुमचं लक्षात आहे मला काय म्हणायचं, आपल्याला दुःख व्हायची सवय आहे. आणि दुःख व्हायची सवय ती तुम्हाला मोठं होऊ देते. आणि म्हणून तुम्हाला म्हणाले की एकदा वर्तमानाचं काल 0 वर गेलेला कोहली दुसऱ्या दिवशी सेंचुरी मारतो काय, का मारतो? कारण काल 0 वर गेला ते विसरतो म्हणून. काल 0 वर गेलेला त्याने डोक्यात ठेवलं ना, दुसऱ्या दिवशी तो 0 वर चालला. आपल्यासाठी नवीन दिवस होतच नाही, कालच्या दिवसाची पुनरावृत्ती असते. कोहली आधीच्या दिवसाची पुनरावृत्ती होऊ देत नाही आणि दुसऱ्या दिवशी सेंचुरी. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की एकदा वर्तमानात सगळ्याला अशी सवय लागली. आमच्या पुरुष मंडळीला तर जास्त, बायकोनी छान भाजी केली तर जेवता पहिला घास घेतल्यावर म्हणतात काय छान भाजी आहे, तर लगेच दुसरं वाटते काल खरंच मीठ टाकलं होतं. आता कालचं मिठाचा राडा झाला ना काल, आज पुन्हा कशाला मीठ? चांगलं भाजी जास्त मीठ आज कशाला पुन्हा झालं काल व्हायचं. ही आपल्याला सवय आहे. आनंद घ्यायचाच नाही, दुःखच वाटायचं. आणि म्हणून जो वर्तमानात जगे, नवीन दिवस, नवीन उत्साह आहे. कालच्या पराभवाचा आजच्या यशात रूपांतर करायचं असेल तर वर्तमानात जगल्याशिवाय पर्याय नाही. आणि सगळ्या मोठ्या माणसांनी एवढंच सांगतोय वर्तमानात जगा. तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे थोडं स्वतःच परीक्षण केलं. आता मला याच्यासाठी एक वारकरी संप्रदायात एक शब्द, त्याला साक्षी भाव असं म्हटलं जातं. साक्षी भाव याचा अर्थ तुम्ही स्वतःकडे देखील तटस्थपणे पाहिलं पाहिजे. मला एकाने सांगितलं सर आपल्याला चूक काढलेली आवडत नाही. हो काय, सगळ्याला चूक काढलेली आवडत. तुम्ही सगळेजण इथे येण्याच्या पूर्वी आरशात पाहून आले गेले, मग काल आरशात पाहिलं तर आज कशात पाहिलं? बरं, तुम्ही आरशात पाहिलं तुमचा इतका शर्ट फाटलेला दिसतो, तुम्ही शर्ट बदलला की आरसा पडला, काय केलं? शर्ट बदलला, त्याला पडायचं तुला काय करायचं, आमचा शर्ट कसा असतो हे आपण म्हणतो. एखाद्या मित्रांनी चूक काढली तर आपण लगेच त्याला तुला काय करायचं. मग आरशा का नाही? कारण आरशाला आपण म्हणत नाही आपण शर्ट बदलतो. याचं कारण असं आहे की आरशाबद्दल असं म्हटलं जातं, चाहे इसे सोने में मिळा आईना तो झूठ नाही बोलता. तुम्ही त्याला सोन्याची फ्रेम केली तर तो खोटं बोलत नाही, फाटका शर्टात. ते माणसं व्यवहार काय करायचं, व्यवहारात तेच करायचं. आयुष्यात 4-5 मित्र इतके छान करायचे, तुम्ही 4-5 मैत्रिणी इतक्या छान करायच्या की त्यांनी तुम्हाला मोकळेपणा म्हटलं पाहिजे की दिवाळीकडे तुझं सगळं चांगलं आहे पण हे नाही बरोबर. आणि मी त्या क्षणी आठवत सोडत नाही. दररोज एवढी चूक दुरुस्त होते, दररोज एवढी चूक दुरुस्त होते, आणि ही दुरुस्त झालेली चूक ही सगळ्यात महत्त्वाची. आणि मग आपल्याला टीका देखील आवडते, पण त्यासाठी आरसा निर्माण करावा लागतो. 4-5 मित्र मैत्रिणी इतक्या छान करा आणि त्या सगळ्यांनी सांगितले आमचे 4 मित्र असं. नाही तर काय होईल त्यांनी सांगितलं. एक ग्रस्त असा होता की त्याचं असं मत होतं की त्याच्याबद्दल चुकत नाही, कधीच चुकत नाही त्याचं, त्यांनी करून टाकलं. एक दिवस तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला मला डॉक्टर माझ्या बायकोला ऐकू येत नाही. मग डॉक्टर म्हणजे तुमच्या बायकोला ऐकू येत नाही, ती आली का ती नाही. आता हा प्रॉब्लेम. डॉक्टर म्हणजे तसं औषध देता येणार ते म्हणजे ती येत नाही. मग शेवटी याच्यातून मार्ग निघाला. तो मार्ग सांगता ठीक आहे तुमची बायको येत नाही, पण तिला किती अंतरावरून ऐकू येत नाही तेवढं तरी होणार.
हा घरी गेला, कंपाऊंडच्या बाहेरूनच बायको स्वयंपाक करताना दिसली खिडकीतून, तिथं आरडला, काय करायला उत्तर नाही. यांनी 15 मिनिटं ऐकत नाही, अंदाज कंपाऊंडच्या आतमध्ये गेला, पुन्हा आरडला, काय करायला लागेल उत्तर नाही. यांनी 10 मिनिटं पण नाही. शेवटी किचनच्या दरवाज्यात गेला, काय करायला उत्तर नाही. यांनी 5 मिनिटं पण नाही. शेवटच्या कानात जाऊन मला काय करायला लागेल. ती म्हणजे चौथी वेळेस तुम्हाला सांगायचं मी काय करायला गेले. ध्यानात आलं तुमच्या, कोणाला ऐकू येत नव्हतं. आता डॉक्टरने औषध दिलं असतं तर काय झालं असतं, तिला गरज नाही, तिच्या रिएक्शन आली असते, निर्भयच राहिले असते, प्रश्न वाढले असते, कमी झाले असते, वाढले असते ना. आपलं तेच होत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणेल, मला सगळं येतं हे सोडून द्यायचं. सोडून अगदी लहान मुलाशी बोलत असताना पण चुकीचं बोलू नका. त्याला काय कळतं काही उत्तर द्यायचं असं कोण म्हणा. एक आजोबा होते, त्यांनी ठरवलं आपल्याला सवय होती. मग त्यांचं पाठवून शिकणारे कोण मुलाचा मुलगा, त्यांनी विचारलं आजोबा आजोबा हे जे तारावर पक्षी बसतात यांना शॉक का नाही लागत, यांना काहीच येत नव्हतं. तर मला त्याचं असेल ज्यांच्या तोंडात दात नसतात त्यांना शॉक लागत नाही. मग आजोबा झोपल्यावर कोणाने तार लावला त्यांना. हे होणारच नाही असं नाही, हे होईल. यू हॅव टू पे द प्राइस फॉर इट. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. आणि ही जर मोजायची नसेल तर आजपासून काम करा, एकदम विचारपून बोला. नंबर 2 वर्तमानात जगा. आणि तिसरी महत्वाची म्हणजे तुमचं मूल्य वापरा. काहीतरी चुकत असतं आणि हे जे चुकणं आहे ना हे दुरुस्त झालं. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, महात्मा गांधी रडत पडत मॅट्रिक झाला होता, रडत पडत BA झालं, रडत पडत वकील झाले, त्यांची वकालत चालू होती, मोठीला नेहरूकडे केस होती. ते दक्षिण आफ्रिकेला गेले, दक्षिण आफ्रिकेत गेला तो मोहनचंद करमचंद गांधी, वापस आला तो महात्मा गांधी. मग त्यांनी सांगितलं तुझं तर काहीच नव्हतं, तू मोठा कसं झाला. त्यांनी सांगितलं मी एकदा केलेली चूक दुसऱ्यांदा केली नाही, एवढंच क्वालिटी माझ्यात. एका क्वालिटीने एवढा माणूस मोठा होत असेल तर तुम्ही होऊ शकता. आणि म्हणून ज्यांना मान मिळालं, त्यांना कमी मिळालं, या सगळ्यांनी या क्वालिटीज हे गुण आहे ते एकंदरीत विकसित करा. शेवटची 2 गुण सांगणार आहे आणि थांबण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात महत्वाचा आणखी असेल तो प्रकृती सगळ्यात छान असेल. ही आहे तर सगळं का आनंद घेण्याचं माध्यम एवढंच आहे. आनंद असल्याशिवाय अभ्यास होत नाही. तुमचं पोट दुखतं, तुमचा मित्र होतो, वासुंदी खाता का तुम्ही, वासुंदी करतो नाही पण त्याचा आनंद घेण्याची तुमची शक्यता येईल. तुमचं डोकं दुखतं, मी म्हणतो सिनेमा दाखवतो तरी तुम्ही पाणी येणार. या शरीराचं वैशिष्ट्य याच्यात जर आजार नसेल तर पुढे जात आहे. आणि म्हणून याच्यावर प्रचंड प्रेम करा. याला जे लागत नाही ते आतमध्ये घालू नका, एवढा त्याचा अर्थ आहे. मी पोलीस ट्रेनिंगला गेलो होतो एकदा PSIच्या. तिथून ते म्हणा सर आमच्याबद्दल तुमचं काय मला माझं पोलिसात असेल बरं. म्हणलं तुम्ही स्वार्थी व्हा, डिवाइस करत असेल स्वार्थी व्हा. ते मी सगळी लगेच सांगायला तुम्ही आमची इतकं स्वार्थी पोलीस नाही म्हणून बघ आहे. तेव्हा ते कसं काय म्हणजे तुमची पोस्ट काय आहे तुम्ही डिवाइस ओके. म्हणजे तुमच्याकडे कोणतं 2 व्हीलर आहे तो शाईन तेवढं घेतली होती 45,000. किती वर्ष झाले 7 वर्ष झाले. आता मी काय काढून तेवढं ते 30,000 कोणी घेईल तुला. पण 30,000ची मोटरसायकल झाली तरी तुम्ही पेट्रोल टाकता का घासलेट टाकता रॉकेट टाकता तर पेट्रोल टाकावं लागतं. घासलेट टाकून नाही तर स्वतः चालणार नाही. म्हणजे शाईनमध्ये जी 30,000ची त्याच्यात तो पेट्रोल टाकतोय ती खराब होऊ नये म्हणून चालू. रामदेव मध्ये 200 कोटीचं आहे, 200 कोटीचं आहे. त्याच्यात किडनी बदलायची तर 90 लाख रुपये लागतात, लिव्हर बदलायचं तर 4 कोटी रुपये लागतात. असं 200 कोटीचं आहे आणि याच्यात घासलेट टाकणं चालूच.
स्वार्थी माणूस 200 कोटीची काळजी घेईल का 30,000ची? 200. आपण कशाची गरज? 30,000. आपण खऱ्या अर्थानं स्वार्थी पण नाही आहे. ही जी मोठी माणसं आहे ना, त्यांनी सांगितलं आम्ही खऱ्या अर्थानं स्वार्थी, आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वार्थी. मी या ठिकाणी सगळ्या मातांना सांगेन, विनंती करेन की शक्यतो मुलांना ब्रेड बिस्किट हे देऊ नका. आणखीन एक गोष्ट घरात करू नका, ती म्हणजे बेसन माहिती आहे ना, पिठलं माहिती आहे ना, हे घरात करायचं नाही, कारण ते सगळ्याला आळशी व्हायला शोधून काढलेला पदार्थ आहे. खेडेगावातून सुद्धा पाणी केलं ठेव कोरड्यानेच असं झाला पदार्थ. मुलं शिकत असताना नाही द्यायचा. मी सांगत नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये जी सगळ्यात हुशार जमात आहे, त्यांचं मत आहे की आम्ही 8 वर्षाचं असेपर्यंत मुलाच्या पोटामध्ये आईचं दूध संपल्यानंतर फक्त 2च गोष्टी जाऊन देतो, एक आवळा आणि दुसरं कोहळा. आवळा तुम्हाला माहिती आहे, कोहळ्याचं काय करतात, कोहळा वाईट करून आपण खातो. आग्र्यावर आणि लडके सगळ्यात घाण. आवळा आणि कोहळा हा 8 वर्षापर्यंत गेला, मुलं हुशार होणार राहतच नाही. आपण जाऊ किती साधं आहे, किती सोपं आहे. परंतु ती छान ठेवणे इतकं सोपं काहीच नाही सर. माझं वय 77 आणि 2 मुली गेल्या 10 वर्षापासून मी साधी गोळी पण नाही घेतली. मी उद्या पण करेन, पण माझं समज असतं की रांगोळी किती टिक्क्याची असावी हे तुमच्या हातात नाही, तर त्याच्यात कोणते रंग भरायचे आणि तेवढं आपण केलं. परवा असं फोटो वाटेल, एका 8 वर्षाच्या मुलीचे 18 वर्गात असणाऱ्या मुलीची एक कविता आली. 18 मी तिला फोनच केला, मला बाई तू इतकी छान कविता कशी काय लिहिली? ती म्हणजे काका त्या दिवशी मी सगळ्यात जास्त आनंदी होते. मला आनंदी असण्याचं माझी प्रकृती खूप छान आहे म्हणून मी आनंदी होते. तिची कविता 2च वेळीची म्हणून सांगतो, मला तिचं कौतुक वाटतं. कविता अशी आहे, कधी कधी वाटतं काहीतरी वाटावं. ही पहिली ओळ बघ, कधी कधी वाटतं काहीतरी वाटावं. दुसरी ओळ अशी, कधी कधी वाटतं काहीच वाटत. पहिली ओळ अशी, कधी कधी वाटतं काहीतरी वाटावं, कधी कधी वाटतं काहीच वाटू नये, पण वाटणं आवश्यक होतं म्हणून शेवटी मिक्सरमधूनच काढतो. हा जर प्लीज कळत नाही काय समजायचं. 8वीच्या वर्गात असणार ती फक्त आनंदी होती म्हणून हे व्यक्त होऊ शकते. आपण कधीच आनंदी नसतो म्हणून व्यक्तच होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझं 77 आहे, 78 होतं मी पण म्हणून मी म्हणत असतो की रांगोळी किती टिक्क्याची असावी तुमच्या हातात नाही, तर त्याचा कोणते रंग भरायचे हे तुमच्या हातात असते. आणि तेवढे रंग भरण्याचा एकदा प्रयत्न करा, त्यासाठी छान. काय करायचं, साधं सोपं सांग. भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. पहिला नियम, आपण भूक लागली कधी जेवतो 9:30 वाट 9:30 लिटर गोडावून येतो मान टाकायचं. आपण वेळ झाली म्हणून जेवतो, भूक लागली म्हणून कधी जेवत नाही. जेवल्यानंतर 50 मिनिट पाणी प्यायचं नाही. पाणी का प्यावं लागतं, कारण जे या शरीराला लागत नाही ते आपण टाकलं तरच पाणी प्यावं लागतं. तळलेले पदार्थ, जास्त तिखट, जास्त मीठ हे असेल तर पाणी प्यावं लागतं. साधं वरण भाजी पाणी प्यायचं. किती सोपं आहे, याच्यापेक्षा सोपं काही असू शकतं. घरी केलेलं जेवण 30 रुपयाच्या वर प्लेट नसते आणि हॉटेलमध्ये 850 रुपये एका जेवणाला लागतात. 850 आजारी होतो, 30 रुपये नाही आजारी. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, प्रकृतीची खूप छान पाहिजे. शेवटचे 2 मिनिट घेणार थांबणार आणि शेवटचे 2 मिनिट विद्यार्थ्यांसाठी. आणि विद्यार्थ्यांकडून तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर खोटं बोलायचं नाही. असं मी त्याला नैतिक जोडत नाही, धार्मिक जोडत नाही, पण खोटं बोलणं म्हणजे काय? खोटं बोलणं म्हणजे पिठाची गिरणी असते, त्याच्यात वरून फुलगं टाकायचं आणि खालून गव्हाचं पीठ काढायचं, त्याला खोटं बोलणं म्हणजे काय? आपल्या मेंदूमध्ये कुठून कुठून काय जात असतं, एक डोळ्यात एक कानात, एक आपण त्याला पाहिलं का तू माझं लक्ष नव्हतं, ऐकलं का पण थोडंच ऐकलं.
खरं म्हणजे त्यांनी सगळं पाहिलं, सगळं ऐकलेलं असतं. तो तसं ठेवतो आणि दुसरं बाहेर काढतो, ते तसं तिथं राहतं. खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतं, ते तसं तिथं राहतं. मग ते खूप जमतं, तो कचरा खूप जमतो त्याच्यामध्ये. तुमचा मोबाईल हँग होतो, का होतो? हँग झाल्यानंतर तो मोबाईल करणारा सांगत असतो, मोबाईल मला सांगत असतो की याच्यामध्ये भरता कचरा झाला, डिलीट करा. त्याच्यात डिलीट करायची सोय, याच्यात डिलीट करायची सोयच नाही. मी जर तुम्हाला म्हणालो तुमचे डोळे मिटून घ्या आणि फक्त तुमच्या डोळ्यासमोर माकडं येऊ देऊ नका, तर तेवढेच येतील तुमच्या डोळ्यासमोर. याच्यात डिलीट करायची सोय नाही आहे. आणि मग कचरा खूप जमा झाला इथं की आपण आता लक्षातच राहत नाही. लक्षात राहत नाही याचं कारण असं आहे की ती जी हार्ड डिस्क आहे ना ती भरून गेली. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं मोठं व्हायचं असेल ते जर खोटं बोलू यासाठी आपल्याला मोठं व्हायचं यासाठी सोडलं. शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष मी खूप वेळ बोललो. या सगळ्याचा निष्कर्ष असा आहे की मोठं होणं सोपं आहे. फक्त एक काम करा, हे सगळं होत असताना शरीराचा उपयोग करा, मेंदूचा उपयोग करा. आपण कुणाला त्रास देणार नाही याची काळजी घ्या. मग आपल्याला त्रास होणार नाही याची ते काळजी घेतात. बोलताना छान बोला, थोडं पॉझिटिव्ह राहा. आणि हे सगळं केलं तर ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले त्यांनी अधिक मोठं व्हायचं. ज्यांना नाही मिळाले त्यांनी कुठून जायचं कारण नाही. हे जे वर्तमान जगणं आहे वगैरे आणि सगळ्या सेवेच्या मुद्द्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी मोठं बलस्थान शोधलं पाहिजे. तुमचा काय स्ट्रॉंग पॉईंट ते म्हणा म्हणजे काय? प्रत्येकात एक बल. तुम्ही म्हणा कसं शोधायचं? साधं आहे. जे काम करत असताना तुम्ही कधी थकत नाही ते तुमचं बलस्थान. तुम्ही घरी गेल्यानंतर, मुलं घरी गेल्यानंतर, तुम्ही घरी गेले तुमच्या लहान बहिणी तिला सांगितलं पाणी दे, की मी देत नाही, मी थकले आहे की देत नाही म्हणजे ती थकली. तर तिला सांगायचं पुन्हा 2 तास खेळायचा, पुन्हा 2 तास खेळायचं. मग 2 तास ती थकत नाही. आता काय थकली? कारण आवडीच्या कामात माणूस कधी थकत असतो. आणि माणूस कधी थकला नाही की तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही. मी फक्त 2 उदाहरणं देणार आणि थांबणार. पहिलं उदाहरण तेंडुलकरचं. हा 12वी कॉमर्सला होता सर. जिंकते कसा शिकत राहिला असताना तो कोणत्या तरी कोऑपरेटिव्ह बँक क्लर्क झाला असता, याच्यातून वेळ काय झाला असता. पण तो वर्गात असताना त्याच्या सरांनी सांगितलं तुझी प्रगती इकडं नाहीच, मग कुठे तू बॅट फार छान पकडतो, तुझा बॉल असा मारतो की त्याचा झेल जाऊ शकत नाही, 6 इंचाच्या वर नसतो. ओके, मग कुठं जाऊ? मग त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक कोच आहे, त्या कोचचं नाव आहे रमाकांत आचरेकर, त्याच्याकडे जा. आणि त्याच्यातून तेंडुलकर उभा झाला. जो तेंडुलकर कधीच कोणाला माहीत झाला नसता, तो जगाला माहीत झाला. मला एकाने विचारलं प्रमाणे तो किती पैसे कमवतो? तो सोपं, दिवसभर वगैरे आणल्यानंतर 400 रुपये रोज भेटतो. एकच मिनिट, एकच धाव काढतो, एकच मिनिटाची त्याच्यातून त्याला 1 लक्ष रुपये भेटतात. एकच धाव काढतो त्याला 1 लक्ष रुपये मिळतात. आणि या पद्धतीने तेंडुलकर झाला. त्याचं कारण असं आहे की त्याचा स्ट्रॉंग पॉईंट त्याला मिळाला होता आणि तो त्यांनी केला. आणि दुसरं आणि शेवटचं उदाहरण ते म्हणजे अमिताभ बच्चनचं. हा अमिताभ बच्चन मध्य प्रदेशामध्ये रेडिओवर बातम्या देणारा माणूस, त्याला हिरो व्हावा वापरतो. मुंबईला आला आणि मुंबईला आल्यानंतर एका प्रोड्युसरकडे गेला, निर्मात्याकडे. ते प्रोड्युसर म्हणला इतका गमून हिरो असतो का आणि इतक्या लंब्या हिरोईन कुठून आणायचं तुझ्यासाठी? हे फक्त ती रेखा आहे सिलसिला, बाकी कुणी नाही, तर काढून दे. अमिताभ बच्चन लोक मला काढून दिला अक्षरशः. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रोड्युसरकडे गेलो, तो याच्यापेक्षाही फालतू होता. तो म्हणून असं घोड्यासारखं लांब तोंड असणार तो हिरो असतो का? कारण त्यावेळेस देवांच्या गोल चेहऱ्याची व्यवस्थित चालू होती. ते त्यांनी काढून दिला. आपला घरी आलो, अमिताभ म्हणतो की मी नमू येत होतो, चेहराही काही फार नीट नाही, पण मग काहीच नाही आपल्याला. त्याच्या पुस्तकात तो लिहितो, थोडा वेळ विचार केला
तिसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रोड्युसरकडे गेलो. त्याला सांगितले की असा सिनेमा तयार कर ज्याच्यामध्ये फक्त डायलॉगलाच महत्व असतं. त्याच्यातून 2 सिनेमा अस्तित्वात आले, एक जंजीर आणि दुसरं दिवार. त्याच्यातले लोकांना गाणे नाही माहीत झाले, फक्त डायलॉग माहीत झाले. तुमची स्कूल के स्टूडेंट हो स्कूल के हेडमास्टर, हम जहाँ खड़े होते वहाँ से कतार सुरू होती है. लोकांना गाणे नाही माहीत झाले आणि जो फिल्म इंडस्ट्रीच्या शेवटी होता तो फिल्म इंडस्ट्रीच्या सगळ्यात वर गेला. त्याचं एकच कारण आहे की त्याच्यामध्ये जो स्ट्रॉंग पॉईंट होता त्या स्ट्रॉंग पॉईंटला त्यानं पाणी घातलं आणि अमिताभ बच्चन मोठा झाला. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की तुमचा स्ट्रॉंग पॉईंट निवडा, तुम्ही कशात आनंदी असता तो निवडा आणि हे सगळं झालं. आणि हे जे सगळे गुण आहे हे एकदा निवडा. मी तुम्हाला सांगतो तुमच्यापैकी एकजण सगळं मोठं होणार आहे. पण इतक्या शांततेने मला ऐकून सहन केलं असंच म्हणावं लागेल. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू.